गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच भाजपच्या वतीने नांदेडमध्ये जल्लोष। सविस्तर बातमी अशी, भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच नांदेडमध्ये भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। शहरातील महात्मा फुले स्मारक परिसरात आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटप करून फटाके वाजवून हा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आलेला आहे। पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीनं आभारी व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो। आणि महायुतीच्या या सरकारमध्ये गटनेता म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते ज्यांना विकासाचे विजन आणि सगळ्या समाजाच्या जाणीव आहेत, सगळ्या समाजाचे प्रश्न सोडवू शकतात, त्यांना कायद्याचं नॉलेज आहे, त्यांना समाजाचं हित कशात आहे हे सगळं कळतं, असे नेत्यांची निवड जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे। मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। विधिमंडळाच्या सभागृहात 2019 साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार, संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने चपराक लागवली आहे। तो पुन्हा आलाय, नुसतं एकटा आला नाही, तो 283 पैकी 237 जागा घेऊन तो पुन्हा आलाय। आणि तो कोण आलाय? ज्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला, ज्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला, ज्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्या, ज्याला महाराष्ट्राचं विजन आहे, तो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा राबवणारा खरा लोकनेता महाराष्ट्राच्या जनतेने निवडला आहे। शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, तुम्ही जातीपातीचं गलिच्छ राजकारण करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न करत होता। तो पुन्हा आलाय। नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभेमध्ये 9च्या 9 जागा महायुतीने जिंकून आम्ही देखील देवाभाऊला समर्थन 100% दिलंय, म्हणून तो पुन्हा आलाय। तो आलाय पुन्हा नव महाराष्ट्राची निर्मिती करायला,